हाय स्टुडंट्स, मी आनप सर ओम साई कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण इनडिफायनाइट इंटिग्रेशन या चॅप्टरचा क्वेश्चन नंबर फर्स्ट बघितलाय। आपण जी क्वेश्चन बँक सॉल्व्ह करून घेत आहोत त्या क्वेश्चन बँक मधील जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे एमसीक्यू चा तो आपण कंप्लीट केलाय, बरोबर। आज आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे, व्हेरी शॉर्ट आन्सर्स 1 मार्क्स। बघा तर व्यवस्थित लक्ष द्या। फर्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस sin 2x into dx, इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस sin 2x into dx। व्यवस्थित लक्ष द्या। इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ, बघा 1 ची आयडेंटिटी काय असते, 1 ची फंडामेंटल आयडेंटिटी काय असते, बघा sin square x प्लस cos square x is equals to 1, बरोबर। फंडामेंटल आयडेंटिटी काय आहे, 1 ची व्हॅल्यू काय आहे, sin square x plus cos square x, ती व्हॅल्यू काय करतो मी या ठिकाणी पुट करतो, बरोबर। 1 ची व्हॅल्यू मी काय घेणार, sin square x, 1 ची व्हॅल्यू काय घेणार, sin square x plus cos square x plus sin 2x चा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, sin 2x चा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 2 sin x into cos x, 2 sin x into cos x, बरोबर। तो फॉर्म्युला पुट करा, 2 sin x into cos x, 2 sin x into cos x, बरोबर। त्याच्यानंतर पुढे बघा, इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ, बघा sin square x मी एक नंबरला लिहितो, sin square x एक नंबरला लिहितो, 2 sin x into cos x ही जी टर्म आहे ती 2 नंबरला लिहितो, 2 sin x into cos x ही जी टर्म आहे ती 2 नंबरला लिहितो, आणि 3 नंबरला काय राईट करणार आहे, cos square x into काय रे dx। आता बघा व्यवस्थित लक्ष द्या, मी काय करतो बघा, sin x ला a लेट करतो, sin x ला a लेट करतो आणि cos x ला b लेट करतो, बघा बरं कोणता फॉर्म्युला तयार झालाय, a स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ab प्लस b स्क्वेअर, बरोबर। कोणता फॉर्म्युला तयार झालाय, a स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ab प्लस b स्क्वेअर, बरोबर। कशाचा फॉर्म्युला असतो रे, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर, किंवा तुम्ही याला असं पण राईट करू शकता, इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ पहिल्या टर्मचा स्क्वेअर रूट काय असणार आहे, sin x, दुसऱ्या टर्मचा sin घ्या प्लस तिसऱ्या टर्मचा स्क्वेअर रूट घ्या cos x, आणि काय रे पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर। त्याच्यानंतर आता पुढे बघा काय होणार आहे, स्क्वेअर रूट काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, काय शिल्लक राहील फक्त इंटिग्रेशन sin x plus cos x, काय शिल्लक राहणार आहे, इंटिग्रेशन sin x plus cos x into dx, बरोबर। आता बघा या दोन्ही टर्म साठी काय करा, सेपरेट इंटिग्रेशनचा यूज करा, सेपरेट इंटिग्रेशनचा यूज म्हणजे काय, या इंटिग्रेशनच्या साइन ने आणि dx ने काय करायचं, आतमध्ये मल्टिप्लाय करायचं, म्हणजे बघा या फॉर्म मध्ये sin x dx प्लस इंटिग्रेशन cos x dx, बरोबर। मग सांगा sin x चे इंटिग्रेशन काय असते, मायनस cos x, आणि cos x चे इंटिग्रेशन काय असते, प्लस sin x, आणि इंटिग्रेशन झाल्यानंतर आपण c ऍड करतो, बरोबर। हे झालंय फर्स्ट एक्झाम्पलचं आन्सर, बरोबर। आता आपण सेकंड एक्झाम्पलचा आन्सर बघू, व्यवस्थित लक्ष द्या। I is equals to इंटिग्रेशन sin 4x ला मी असं राईट करू शकतो, बरोबर। sin 4x ला मी असं राईट करू शकतो का, sin 2 into 2x, बघा 2 into 2x काय होणार आहे, 4x होणार आहे, बरोबर। डिवाइड बाय काय रे, cos 2x, आता बघा मी काय करतो, या 2x ला थोडा वेळ थीटा लिहित करतो, काय तयार होईल रे, कसं रीड करता येईल, sin 2 थीटा, कसं रीड करता येईल, sin 2 थीटाचा फॉर्म्युला काय असतो रे, आताच बघितलं आपण, 2 sin थीटा into cos थीटा, बरोबर। मग याचा पण फॉर्म्युला कसा तयार होईल रे, इंटिग्रेशन sin 2 थीटाचा फॉर्म्युला 2 sin थीटा into cos थीटा, 2 sin थीटा into cos थीटा, पण हा थीटा काय लेट केला आपण, बघा थीटा काय लेट केलाय 2x, आणि डिवाइड बाय काय रे cos 2x, बरोबर। या ठिकाणी बघा आपला dx राईट करायचं राहिलं, बरोबर। त्याच्यानंतर पुढे बघा
cos 2x काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. काय शिल्लक राहील फक्त 2 sin 2x शिल्लक राहील. बरोबर. याच्यामध्ये बघा 2 कॉन्स्टंट आहे, तो 2 कॉन्स्टंट काय करतो मी इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. 2 into इंटिग्रेशन sin 2x into काय रे dx. बरोबर. आता बघा या sin 2x चं इंटिग्रेशन घ्या, sin 2x चं इंटिग्रेशन घ्या. काय असतं sin 2x चं इंटिग्रेशन, बघा या 2x ला थोडा वेळ x लेट करा, 2x ला थोडा वेळ x लेट करा. कसं रेट करणार, sin x. sin x चं इंटिग्रेशन काय असतं रे, मायनस cos x. पण x कशा लेट केला आपण, 2x ला. बरोबर. आणि आपण या 2x ची काय करा डेरिव्हेटिव्ह घ्या, 2x ची काय करा डेरिव्हेटिव्ह घ्या. काय डेरिव्हेटिव्ह, 2 कॉन्स्टंट आहे तसाच आणि x ची डेरिव्हेटिव्ह काय असते रे 1. बरोबर. आणि इंटिग्रेशन कंप्लीट झाल्यानंतर काय ऍड करतो आपण c. याच्यामध्ये बघा 2 2 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आणि मग काय शिल्लक राहील रे, मायनस cos 2x प्लस c. हे याचा आपल्याला आन्सर मिळाला. बघा नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल खूप सिंपल आहे. इंटिग्रेशन e raised to 3x डिवाइड बाय e raised to 3x plus 1. बरोबर. आपण हे एक्झाम्पल दोन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. पहिली मेथड सबस्टिट्यूशन मेथड आणि दुसरी एक फॉर्म्युला आहे. आपण काय करू, सिंपल होण्यासाठी 1 मार्कचा क्वेश्चन आहे ना, मग फॉर्म्युलाने सॉल्व्ह करू. व्यवस्थित लक्ष द्या. बघा इंटिग्रेशन मी काय करतो, बघा ह्या एक्झाम्पल मध्ये 3 ची ऍडजस्टमेंट करतो. या एक्झाम्पल मध्ये काय करतो मी 3 ची ऍडजस्टमेंट करतो. न्यूमरेटरला काय करतो मी 3 ने मल्टिप्लाय करतो. 3 into e raised to 3x डिवाइड बाय e raised to 3x plus 1. इथे मी 3 ची ऍडजस्टमेंट केली. बरोबर. 3 ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटरला, त्या 3 चा इफेक्ट कॅन्सल करण्यासाठी काय करणार रे, त्या 3 चा इफेक्ट कॅन्सल करण्यासाठी काय करणार, 3 ने डिवाइड करणार. बरोबर. इथे मी 3x ला घेतलाय, त्या 3 चा इफेक्ट कॅन्सल करण्यासाठी काय केलं बरं मी 3 ने डिवाइड केलं. बरोबर. आता बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन f of x आणि न्यूमरेटरला काय असतो रे f dash of x into dx. f of x डेरिव्हेटिव्ह काय असते, f dash of x. म्हणजे बघा डिनॉमिनेटरच्या फंक्शनची जर न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह असेल, डिनॉमिनेटरच्या फंक्शनची जर न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह असेल तर याचा आन्सर काय येईल, log of डिनॉमिनेटर. याचा आन्सर काय असतं, log of डिनॉमिनेटर प्लस काय रे c. बरोबर. इथे ती कंडिशन आहे का बघा बरं, इथे ती कंडिशन आहे का बघा बरं. डिनॉमिनेटरच्या फंक्शनची न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह आहे का चेक करा. बघा e raised to 3x डेरिव्हेटिव्ह काय असते, e raised to 3x डेरिव्हेटिव्ह e raised to 3x into 3x डेरिव्हेटिव्ह आहे रे 3 into 1 आणि प्लस 1 सेपरेट कॉन्स्टंट तो 0 होईल. म्हणजेच काय शिल्लक राहील रे 3 into e raised to 3x. बघा ना डिनॉमिनेटरच्या फंक्शनची न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह आहे, मग फॉर्म्युला काय रे, जर डिनॉमिनेटरच्या फंक्शनची न्यूमरेटरला जर डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याचा आन्सर काय असतो, log of डिनॉमिनेटर. याचा पण आन्सर काय येईल रे, log of डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर काय आपल्याकडे e raised to 3x plus 1 plus c. बरोबर. आता हेच एक्झाम्पल तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडने पण सॉल्व्ह करू शकता. आन्सर सेम हेच आहे. 1 divided by 3 log of e raised to 3x plus 1 plus c. आता आपण 4th नंबरचे एक्झाम्पल बघू. व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण 4th नंबरचे एक्झाम्पल बघू. हे पण एक्झाम्पल आपण दोन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. हे पण एक्झाम्पल आपण दोन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. आता 1 मार्कसाठी मी शॉर्टकट मेथडचा यूज करतो या ठिकाणी. बघा व्यवस्थित लक्ष द्या. इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ, बघा 3x² ला मी असं राईट करू शकतो का, 3x² ला मी असं राईट करू शकतो का, √3 into x ब्रॅकेट स्क्वेअर. चेक करा. बघा रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल, शिल्लक काय राहील फक्त 3 आणि x चा स्क्वेअर काय होणार परत x² करू शकतो राईट. बरोबर. त्यानंतर +8 ला कसं राईट करू शकतो रे, स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये √8 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू काय रे dx. 8 ला आपण कसं राईट करू शकतो, √8 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर. बघा कोणता फॉर्म्युला मिळाला आपल्याला, कोणता फॉर्म्युला मिळाला, √3x ला थोडा वेळ काय करा x लेट करा आणि √8 ला थोडा वेळ a लेट करा. √3x ला थोडा वेळ x लेट करा आणि √8 ला थोडा वेळ a लेट करा. म्हणजे बघा फॉर्म्युला कोणता तयार होईल, फॉर्म्युला कोणता तयार होईल, स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस a². काय आहे फॉर्म्युला याचा फॉर्म्युला काय आहे, log of mod of x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस a² हा 1 अपॉन रूट ऑफ x² प्लस a² चा फॉर्म्युला आहे. बरोबर. मग सांगा या फॉर्म मध्ये, हे एक्झाम्पल सांगा या फॉर्म मध्ये. बोला log of mod of x काय आपल्याकडे √3x, x काय आपल्याकडे √3x प्लस स्क्वेअर रूट ऑफ
x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर हीच टर्म येते म्हणजे बघा हीच टर्म परत येते स्क्वेअर रूट ऑफ 3x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ 8 ब्रॅकेट स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस काय रे c आपण काय बघा त्या फंक्शनचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे रूट 3x काय करणार डेरिव्हेटिव्ह घेणार रूट 3 कॉन्स्टंट i कसं राहील रूट 3 कॉन्स्टंट i कसं राहील आणि या x डेरिव्हेटिव्ह काय रे x डेरिव्हेटिव्ह काय रे 1 हे त्याचा आन्सर आहे आणि ते काय राईट करणार आहे प्लस c याला आपण व्यवस्थित लिहू बघा 1 upon root 3 log of mod of root 3 into x plus इथे बघा स्क्वेअर रूट ऑफ ही टर्म कुठून आली रे 3x स्क्वेअर प्लस 8 याच्यामधून आलेली बरोबर मग डायरेक्ट लिहा 3x स्क्वेअर प्लस 8 आणि पुढे काय राईट करणार आहे प्लस c हे झालं एक्झाम्पल नंबर 4 चा आन्सर क्वेश्चन नंबर 5 खूप सिंपल आहे क्वेश्चन नंबर 5 हे एक्झाम्पल आपण दोन मेथडने सॉल्व्ह करू शकतो व्यवस्थित लक्ष द्या आपण शॉर्टकट मेथड यूज करणार आहे एक्झाम्पल साठी आणि बघा फर्स्ट म्हणजे बघा एक्झाम्पल तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करू शकता आणि दुसरी मेथड फॉर्म्युला बरोबर आपण फॉर्म्युलाने सॉल्व्ह करू व्यवस्थित लक्ष द्या इंटिग्रेशन बघा ह्या टर्मला मी असं राईट करू शकतो का बघा log x as it is into हा डिनॉमिनेटरचा जो x आहे तो मी या फॉर्म मध्ये राईट करतो 1 upon x into dx बघा ह्या एक्झाम्पलला आपण या फॉर्म मध्ये राईट करू शकतो त्यानंतर एक फॉर्म्युला बघा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे कोणता रे इंटिग्रेशन f of x raised to the power n into f dash of x into dx is equals to f of x raised to the power n plus 1 divided by n plus 1 हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे बघा आता फॉर्म्युला तयार कसा झाला बघा फॉर्म्युला तयार कसा झाला बघा f of x raised to the power n into f dash of x dx बघा हा जो ब्रॅकेट आहे ब्रॅकेट मध्ये फंक्शन काय रे f of x डेरिव्हेटिव्ह असते रे f dash of x ब्रॅकेट मधल्या फंक्शनची जर बाहेर डेरिव्हेटिव्ह असेल ब्रॅकेट मधल्या फंक्शनची जर बाहेर डेरिव्हेटिव्ह असेल तर फॉर्म्युला तयार कसा होतो बघा या ब्रॅकेटच्या पॉवर मध्ये 1 ऍड होतो बघा f of x raised to the power n ही टर्म पुढे f of x raised to the power n या ब्रॅकेटच्या पॉवर मध्ये 1 ऍड होतो आणि जेवढी पॉवर वरती आहे ना तेवढी पॉवर कुठे घ्यायची डिनॉमिनेटरला समजतंय का बघा इथे पण तीच कंडिशन असते बघा log x डेरिव्हेटिव्ह असते log x डेरिव्हेटिव्ह असते 1 upon x बरोबर मग इथे पण बघा हा फॉर्म्युला यूज होईल मग याचा आन्सर काय सांगा बरं log x च्या अगोदरची पॉवर किती 1 काहीच नाही म्हणजे काहीच नसते म्हणजे किती असते 1 असते सांगा या फॉर्म मध्ये log x रेज टू दी पॉवर मध्ये 1 ऍड होणार आहे 1 plus 1 2 आणि जेवढी पॉवर वरती आहे ना तेवढी पॉवर कुठे असणार आहे डिनॉमिनेटरला बरोबर आणि पुढे काय रे प्लस c हे झालं 5 नंबरचा आन्सर खूप सिंपल आहे फक्त हा फॉर्म्युला तुमचा पार्ट आहे त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 हा पण खूप सिंपल आहे व्यवस्थित लक्ष द्या हा पण खूप सिंपल आहे इंटिग्रेशन e raised to x मी सुरुवातीला लिहितो e raised to x मी सुरुवातीलाच लिहितो बरोबर 2 plus cot x ला एक ब्रॅकेट देतो 2 plus cot x ला एक ब्रॅकेट देतो आणि पुढे काय राईट करतो रे minus cos x square x राईट करतो इनटू काय रे dx इथे पण बघा आपल्याला फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे फॉर्म्युला काय बघा इंटिग्रेशन e raised to x f of x plus f dash of x into dx e raised to x f of x plus f dash of x into dx बघा काल पण हा फॉर्म्युला बघितला आपण याचा आन्सर येतो बघा e raised to x f of x plus c हा e raised to x f of x पुढे येते अशी जर कंडिशन असेल तर इथे बघा बरं या फॉर्म्युल्याचा या ठिकाणी यूज होईल का बघा 2 कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह असते 0 आणि cot x डेरिव्हेटिव्ह आहे cot x डेरिव्हेटिव्ह असते -cos x square x म्हणजे बघा हा फॉर्म्युला तयार होतो हा f of x आहे 2 plus cot x म्हणजे काय f of x आहे आणि -cos x square x म्हणजे काय रे f dash of x बरोबर मग याचा आन्सर काय येईल याचा आन्सर काय येईल e raised to x f of x काय आपल्याकडे 2 plus cot x ब्रॅकेट कंप्लीट प्लस c हे झाले 6 नंबरचा आन्सर खूप सिंपल आहे क्वेश्चन नंबर 7 हा पण क्वेश्चन खूप सिंपल आहे बघा व्यवस्थित लक्ष द्या फक्त इंटिग्रेशन e raised to x बघा इंटिग्रेशन मध्ये बघा छोटे छोटे रूल आहेत ते फक्त व्यवस्थित यूज करा व्यवस्थित अप्लाय करा बघा x ची पॉवर किती आहे
काहीच नाही म्हणजे किती असते 1. या x ची पॉवर किती आहे काहीच नाही म्हणजे किती असते 1 बरोबर. अशी जर कंडिशन असेल ना मला या x ची पॉवर 1 आहे या x ची पॉवर 1 आहे काय करायचं हा जो खालचा डिनॉमिनेटर आहे ब्रॅकेट मधला बोलतोय हा जो खालचा डिनॉमिनेटर आहे ना तो काय करायचा न्यूमरेटरला ऍडजस्ट करायचा. हा जो खालचा डिनॉमिनेटर आहे ना तो न्यूमरेटरला ऍडजस्ट करायचा. बघा कसं ऍडजस्ट करणार हा x आहे तसंच न्यूमरेटरचा x आहे तसंच त्याला गरज कशाची रे +4 ची गरज आहे त्याला गरज कशाची रे +4 ची गरज आहे बरोबर. हा +3 अगोदरचा +3 आहे तसंच अगोदरचा +3 आहे तसंच आपण एक्स्ट्रा काय घेतलं रे +4 एक्स्ट्रा घेतलाय त्याचा इफेक्ट कॅन्सल करण्यासाठी पुढे काय येणार रे -4 त्याचा इफेक्ट कॅन्सल करण्यासाठी पुढे काय येणार -4 आणि डिवाइड बाय काय रे डिवाइड बाय काय आहे x + 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इनटू dx बरोबर. हे समजलंय का. बघा आपण काय केलंय 4 ची ऍडजस्टमेंट केली. इथे जो 4 होता ना त्या 4 ची वरती न्यूमरेटरला ऍडजस्ट केली बाकी सर्व आहे तसे. बघा x ऍज इट इज 3 ऍज इट इज फक्त 4 एक्स्ट्रा घेतलाय. मॅथमॅटिक्स मध्ये जर आपण एखादी टर्म एक्स्ट्रा घेत असेल तर त्याचा इफेक्ट पण कॅन्सल करावा लागतो बरोबर. म्हणून मी पुढे काय घेतला -4 घेतला बरोबर. आता बघा इंटिग्रेशन e⁻x इन ब्रॅकेट बघा या दोन टर्मला एक ब्रॅकेट द्या पहिल्या दोन टर्मला एक ब्रॅकेट द्या x + 4 आणि 3 - 4 किती होणार आहे -1 होणार आहे बरोबर. डिवाइड बाय काय रे x + 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इनटू dx. त्याच्यानंतर पुढे बघा आता x + 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर याने काय करा न्यूमरेटरला सेपरेट डिवाइड करा. सेपरेट डिवाइड केव्हा करता येते मध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साइन असेल तरच काय करता येतं सेपरेट डिवाइड करता येतं. इंटिग्रेशन e⁻x इनटू x + 4 डिवाइड बाय x + 4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि -1 अपॉन x + 4 ब्रॅकेट स्क्वेअर इनटू काय dx बरोबर. याच्यामध्ये बघा एक x + 4 कॅन्सल होणार आहे याच्यामधला एक x + 4 कॅन्सल होणार आहे शिल्लक काय राहणार आहे e⁻x इनटू 1 अपॉन x + 4 -1 अपॉन x + 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इनटू dx बरोबर. इथे बघा आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. याच्या अगोदरचा एक्झाम्पल मध्ये जो फॉर्म्युला यूज केला तोच फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. 1 अपॉन x + 4 ला काय करा f(x) लिख करा आणि -1 अपॉन x + 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर ला काय करा f'(x) लिख करा. म्हणजे फॉर्म्युला कोणता तयार होतो रे e⁻x f(x) + f'(x). बघा हा फंक्शनची या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x + 4 ची डेरिव्हेटिव्ह आहे -1 अपॉन x + 4 ब्रॅकेट स्क्वेअर. मग याचा आन्सर काय येईल याचा आन्सर काय येईल e⁻x इनटू 1 अपॉन x + 4 1 अपॉन x + 4 प्लस c. म्हणजेच बघा याला राईट कसं करता येईल रे e⁻x इनटू 1 e⁻x डिवाइड बाय x + 4 प्लस c. क्वेश्चन नंबर 8 व्यवस्थित लक्ष द्या. इंटिग्रेशन e⁻2x e⁻−2x डिवाइड बाय e⁻x. बघा मी काय करतो या e⁻x ने काय करतो न्यूमरेटरला सेपरेट डिवाइड करून घेतो. बोला e⁻x ने काय करतो न्यूमरेटरला सेपरेट डिवाइड करून घेतो. कसं करणार सेपरेट डिवाइड e⁻2x डिवाइड बाय e⁻x प्लस e⁻−2x डिवाइड बाय काय रे e⁻x ब्रॅकेट कंप्लीट इनटू dx. त्याच्यानंतर आता पुढे बघा इंटिग्रेशन e⁻2x या e⁻x ने काय करा बघा या e⁻x ची पॉवर पॉझिटिव्ह e⁻x याची पॉवर पॉझिटिव्ह प्लस x या बरोबर. याला जर आपण न्यूमरेटर पोझिशनला घेऊन गेलो या टर्मला जर आपण न्यूमरेटर पोझिशनला घेऊन गेलो याची पॉवर काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे बघा या फॉर्म मध्ये e⁻x प्लस सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी करा e⁻2x ऍज इट इज e⁻x ची पॉवर पॉझिटिव्ह आहे त्याला न्यूमरेटर पोझिशनला घेऊन जा त्याची पॉवर काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे e⁻x इनटू dx. बघा खूप सिंपल आहे व्यवस्थित लक्ष द्या. त्याच्यानंतर पुढे बघा इंटिग्रेशन बेस सेम आहे दोघांचा तो बेस काय करा कॉमन लिहा एकदाच लिहा. पॉवरची काय होणार आहे या ठिकाणी सबट्रॅक्शन होणार आहे 2x - x किती होणार आहे x बरोबर प्लस इथे बघा बेस सेम आहे एकदाच लिहा कॉमन लिहा -2x - x पॉवरची काय होणार आहे ऍडिशन होणार आहे -2x - x -3x इनटू बाय dx. आणि आता काय करा या दोन्ही टर्म साठी सेपरेट इंटिग्रेशनचा यूज करा. इंटिग्रेशन e⁻x dx प्लस इंटिग्रेशन e⁻−3x dx बरोबर. बोला e⁻x चं इंटिग्रेशन काय असणार आहे e⁻x चं असतं आणि e⁻−3x चं इंटिग्रेशन काय असणार आहे e⁻−3x आणि डिवाइड बाय -3x डेरिव्हेटिव्ह -3 * 1 प्लस काय रे
सी. म्हणजेच बघा आन्सर काय मिळेल आपल्याला I इज इक्वल टू e रेज टू x प्लस इंटू मायनस काय रे मायनस प्लस इंटू मायनस काय मायनस e रेज टू मायनस 3x डिवाइड बाय 3 इंटू 1 3 प्लस c. हे आपल्याला क्वेश्चन नंबर 7 चा आन्सर मिळाला. व्यवस्थित राईट करा. हा बघा व्यवस्थित लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 9 इंटिग्रेशन x रेज टू x इंटू 1 प्लस log x dx. बघा या एक्झाम्पल मध्ये जास्त सॉल्व्ह करण्याची गरज नाही. आपल्याला क्वेश्चन 1 मार्क्स साठी विचारले बरोबर. पण बघा आपण शॉर्टकट मेथडचा यूज करू. बघा आपल्याला x रेज टू x डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. x रेज टू x डेरिव्हेटिव्ह काय असते x रेज टू x डेरिव्हेटिव्ह काय असते x रेज टू x डेरिव्हेटिव्ह काय असते x रेज टू x into 1 plus log x. x रेज टू x डेरिव्हेटिव्ह काय असते x रेज टू x into 1 plus log x. मग इंटिग्रेशन कशाचं विचारलं आपल्याला x रेज टू x into 1 plus log x चे इंटिग्रेशन विचारलं. काय असणार त्याचं इंटिग्रेशन x रेज टू x. काय असणार त्याचं इंटिग्रेशन x रेज टू x प्लस काय c. बघा खूप सिंपल आहे. व्यवस्थित बघा व्यवस्थित लक्ष द्या. 10 नंबरचं एक्झाम्पल बघा. हे एक्झाम्पल आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करावं लागेल. कशाला सबस्टिट्यूशन करणार आहे log x ला काय करू आपण t पुट करू. शक्यतो बघा जे ब्रॅकेट मध्ये फंक्शन असतं त्याला पुट करायचं. बघा log x ला मी t पुट करतो. व्यवस्थित लक्ष द्या. पुट log x इज इक्वल टू t या डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट t विथ रिस्पेक्ट टू x. काय डेरिव्हेटिव्ह dt डिवाइडेड बाय dx आणि log x चे डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन x. आपल्याला dx ची व्हॅल्यू पाहिजे बरोबर. क्रॉस घ्या किंवा रेसिप्रोकल घ्या. याचा रेसिप्रोकल घ्या. dt डिवाइडेड बाय dx चा रेसिप्रोकल काय येईल dx डिवाइडेड बाय dt आणि 1 अपॉन x चा रेसिप्रोकल काय येईल x बरोबर. म्हणजे बघा dx ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला dt x x dt बरोबर. या सर्व व्हॅल्यू काय करा इंटिग्रेशन मध्ये पुट करा. इंटिग्रेशन 1 अपॉन x into sin square log x ला काय पुट केलं आपण t log x ला काय पुट केलं आपण t बरोबर into dx ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला x into dt. dx ची व्हॅल्यू काय मिळाली x into dt. काय कॅन्सल होईल बघा बरं x x काय होणार कॅन्सल बरोबर. काय शिल्लक राहिला रे 1 अपॉन sin square t 1 अपॉन sin square t into काय रे dt 1 अपॉन sin square t रेशो काय असणार 1 अपॉन sin चा कोसेक बरोबर. मग 1 अपॉन sin square t काय होणार आहे 1 अपॉन sin square t काय होणार आहे cosec square t into काय रे dt. आणि cosec square t चं इंटिग्रेशन काय असणार आहे cosec square t चं इंटिग्रेशन cosec square x चं इंटिग्रेशन cot x डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे मायनस cosec square x बरोबर. मग cosec square t चं इंटिग्रेशन काय असणार आहे मायनस cot t. याचं इंटिग्रेशन काय रे मायनस cot t प्लस c बरोबर. म्हणजेच काय रे मायनस cot t ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला t साठी सबस्टिट्यूशन काय log x. म्हणजे बघा याचा आन्सर काय मिळेल आपल्याला मायनस cot log x प्लस c. बघा आन्सर व्यवस्थित राईट करून घ्या. बघा व्यवस्थित लक्ष द्या. एक्झाम्पल खूप सिंपल आहे. रूट x sec x raised to the power 3/2 into tan x raised to the power 3/2 into dx. बघा हा जो 3/2 आहे ना हा जो sec चा अँगल आहे ना x त्याची पॉवर आहे sec ची पॉवर नाही आहे. हा जो raised to 3/2 आहे ना इथे पण आणि इथे पण ही अँगल ची पॉवर आहे x ची पॉवर आहे sec ची पॉवर नाही आणि tan ची पण पॉवर नाही ती अँगल ची पॉवर आहे बरोबर. मग आपण काय करू बघा या x raised to 3/2 ला t पुट करू. व्यवस्थित लक्ष द्या. x raised to 3/2 ला आपण t पुट करू. पुट x raised to 3/2 is equal to t. व्यवस्थित लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएट t विथ रिस्पेक्ट टू x. t ची डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आपल्याला dt डिवाइडेड बाय dx. t ची डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आपल्याला dt डिवाइडेड बाय dx आणि x raised to 3/2 ची डेरिव्हेटिव्ह काय असते रे पॉवर समोर येते आणि पॉवर मधून 1 मायनस होतो 3/2 मायनस 1 बरोबर. dt डिवाइडेड बाय dx इज इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 2 x raised to क्रॉस करा 2 into -1 -2 3 -2 किती रे 1 डिवाइडेड बाय 2 बरोबर. म्हणजेच बघा dt डिवाइडेड बाय dx इज इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 2 x raised to 1/2 म्हणजेच काय रे रूट x. x raised to 1/2 म्हणजेच काय रे रूट x बरोबर. आता याचा रेसिप्रोकल घ्या. dt अपॉन dx चा रेसिप्रोकल काय रे dx डिवाइडेड बाय dt अपॉन dx चा रेसिप्रोकल काय dx अपॉन dt 2 वरती जाईल आणि 3 रूट x डिनॉमिनेटर पोझिशनला येईल.
3 रूट एक्स आणि dx ची व्हॅल्यू फाइंड करून घ्या या ठिकाणी 2 डिवाइड बाय 3 रूट एक्स dt डिवाइड मल्टिप्लाय करा बरोबर या सर्व व्हॅल्यू काय करा आता इंटिग्रेशन मध्ये पुट करा या सर्व व्हॅल्यू इंटिग्रेशन मध्ये पुट करा I is equals to integration root x as it is बरोबर sec पण as it is x raised to 3/2 ला काय पुट केलं आपण बघा x raised to 3/2 ला t पुट केलंय बरोबर into tan as it is x raised to 3/2 ला काय पुट केलं आपण t into dx ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला dx ची व्हॅल्यू काय मिळाली 2 divided by 3 root x 2 divided by 3 root x into काय रे dt काय कॅन्सल होणार आहे बघा बरं या ठिकाणी रूट x आहे आणि या ठिकाणी पण रूट x आहे तो रूट x कॅन्सल होणार आहे बरोबर आता बघा 2/3 ही टर्म कॉन्स्टंट आहे ही टर्म काय करतो मी इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो 2/3 ही टर्म कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो काय शिल्लक राहील फक्त sec t into tan t into dt बरोबर आता बघा आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे 2 divided by 3 स्टँडर्ड इंटिग्रेशन बघा sec x डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे sec x into tan x मग sec x into tan x चं इंटिग्रेशन काय असणार आहे sec x मग sec t into tan t चं इंटिग्रेशन काय असणार आहे sec t आणि पुढे काय ऍड करणार आहे प्लस c 2 divided by 3 sec t t ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे t ची व्हॅल्यू काय आहे x raised to 3 divided by 2 आणि पुढे काय आहे प्लस c क्वेश्चन नंबर 12 इंटिग्रेशन cos 2x divided by sin square x या ठिकाणी बघा आपल्याला cos 2x या फॉर्म्युलाचा यूज करायचे तर cos 2x चे चार फॉर्म्युले बघा cos 2x चे चार फॉर्म्युले आहेत पहिला फॉर्म्युला बघा cos square x minus sin square x दूसरा फॉर्म्युला 1 minus 2 sin square x तीसरा फॉर्म्युला 2 cos square x minus 1 आणि चौथा फॉर्म्युला 1 minus tan square x divided by 1 plus tan square x बरोबर हे चार पैकी एका फॉर्म्युल्याचा यूज करायचा आपल्याला बघा मी काय करतो दोन नंबरच्या फॉर्म्युल्याचा यूज करतो व्यवस्थित लक्ष द्या cos 2x चा जो दोन नंबरचा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याचा यूज करतो इंटिग्रेशन cos 2x चा फॉर्म्युला 1 minus 2 sin square x divided by sin square x into dx बरोबर त्याच्यानंतर पुढे बघा इंटिग्रेशन या sin square x ने काय करा या दोन्ही टर्मला सेपरेट डिवाइड करून घ्या जे बघा काय होणार आहे 1 sin square x माइनस इथे रे 2 sin square x divided by sin square x ब्रॅकेट कंप्लीट into काय रे dx into dx त्याच्यानंतर पुढे बघा इंटिग्रेशन 1 sin square x म्हणजे काय रे 1 sin square x म्हणजे काय रे cos x square x minus sin square x कॅन्सल झाला काय शिल्लक राहील फक्त 2 into काय रे dx आता या दोन्ही टर्म साठी काय करा सेपरेट इंटिग्रेशन यूज करा इंटिग्रेशन cos x square x into dx minus इंटिग्रेशन 2 into dx बरोबर cos x square x चे इंटिग्रेशन काय असणार आहे बघा cot x square काय असते minus cos x square x मग cos x square x चे इंटिग्रेशन काय असणार आहे minus cot x आणि minus 2 कॉन्स्टंट आहे तसंच ठेवा आणि फक्त काय करा dx चं इंटिग्रेशन घ्या d आणि इंटिग्रेशन कॅन्सल होतो शिल्लक काय रे फक्त x आणि प्लस काय रे c हे झालं क्वेश्चन नंबर 12 चा आन्सर आता आपण क्वेश्चन नंबर 13 चा आन्सर बघू हे एक्झाम्पल पण खूप सिंपल आहे व्यवस्थित लक्ष द्या इंटिग्रेशन बघा cos 2x चे मी या ठिकाणी चार फॉर्म्युले लिहिले होते बरोबर त्यापैकी आपल्याला पहिला फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे cos 2x चा पहिला फॉर्म्युला काय आहे cos square x minus sin square x cos 2x चा पहिला फॉर्म्युला काय आहे cos square x minus sin square x divided by sin x plus cos x divided by sin x plus cos x ब्रॅकेट चा स्क्वेअर into dx बरोबर आता एक फॉर्म्युला मी इरेज करतो फॉर्म्युला काय करतो इरेज करतो व्यवस्थित लक्ष द्या बघा cos x ला थोडा वेळ a लेट करा sin x ला थोडा वेळ b लेट करा cos x ला थोडा वेळ a लेट करा sin x ला थोडा वेळ b लेट करा काय होणार आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला काय असतो रे
a मायनस बी इंटू ए प्लस बी, बरोबर. बघा न्यूमरेटर या फॉर्म मध्ये राईट करा, न्यूमरेटर या फॉर्म मध्ये राईट करा. सांगा a मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजे काय रे, cos x मायनस sin x इंटू काय रे, cos x प्लस sin x इंटू cos x प्लस sin x आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटर ऍज इट इज, डिनॉमिनेटर ऍज इट इज sin x प्लस cos x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. काय कॅन्सल होईल रे, बघा sin x प्लस cos x इथं बने, sin x प्लस cos x इथं बने, फक्त इथं एक आहे आणि इथे दोन आहे म्हणजे एक ब्रॅकेट कॅन्सल होईल. समजतंय का, एक ब्रॅकेट काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. शिल्लक काय राहील फक्त cos x मायनस sin x डिवाइड बाय sin x प्लस cos x, sin x प्लस cos x इंटू dx, बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा आता या ठिकाणी आपल्याला एका फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. कोणता आहे तो फॉर्म्युला, इंटिग्रेशन f ऑफ x, डिनॉमिनेटरला काय घेतो मी f ऑफ x आणि न्यूमरेटरला काय घेतो f डॅश ऑफ x इंटू dx. हा एक फॉर्म्युला आहे. काय तो फॉर्म्युला, डिनॉमिनेटरच्या फंक्शनची जर न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह असेल तर फॉर्म्युला कसा यूज करतात, लॉग ऑफ डिनॉमिनेटर. फॉर्म्युला काय असतो, लॉग ऑफ डिनॉमिनेटर प्लस काय रे c, बरोबर. या ठिकाणी बघा बरं, डिनॉमिनेटरच्या फंक्शनची न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह आहे का, बघा cos x डेरिव्हेटिव्ह काय असते रे, मायनस sin x आणि sin x डेरिव्हेटिव्ह काय असते रे, cos x. म्हणजे बघा या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज होतोय, बरोबर. डिनॉमिनेटरच्या फंक्शनची न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला काय रे, लॉग ऑफ डिनॉमिनेटर, बरोबर. या ठिकाणी बघा लॉग ऑफ डिनॉमिनेटर काय आपल्याकडे sin x प्लस cos x ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. अब लक्ष द्या, एक्झाम्पल नंबर 14 इंटिग्रेशन cot स्क्वेअर x dx, बरोबर. तुम्ही जर एक्झाम्पल व्यवस्थित बघितलं, cot स्क्वेअर x चं स्टँडर्ड इंटिग्रेशन नाही आपल्याकडे, cot स्क्वेअर x चं स्टँडर्ड इंटिग्रेशन नाही. मग आपल्याला बघा या ठिकाणी आयडेंटिटीचा यूज करावा लागेल. फंडामेंटल आयडेंटिटीज काय आहे, फंडामेंटल आयडेंटिटीज 1 प्लस cot स्क्वेअर x इज इक्वल्स टू काय रे, cos x स्क्वेअर x, बरोबर. आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे, फक्त cot स्क्वेअर x ची व्हॅल्यू पाहिजे. मग बघा cot स्क्वेअर x इज इक्वल्स टू cos x स्क्वेअर x प्लस 1 त्या साइडला गेला मायनस 1 म्हणजे बघा cot स्क्वेअर x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, cot स्क्वेअर x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, cos x स्क्वेअर x मायनस 1 इंटू dx. आता या दोन्ही टर्म साठी काय करा, सेपरेट इंटिग्रेशनचा यूज करा. इंटिग्रेशन cos x स्क्वेअर x dx मायनस इंटिग्रेशन 1 इंटू dx, बरोबर. आणि cos x स्क्वेअर x चं स्टँडर्ड इंटिग्रेशन माहिती आपल्याला काय असतं, cos x स्क्वेअर x चं स्टँडर्ड इंटिग्रेशन मायनस cot x आणि dx चं इंटिग्रेशन काय रे, d आणि इंटिग्रेशन कॅन्सल होतो, शिल्लक काय राहतो फक्त x आणि पुढे काय इंटिग्रेशन झाल्यानंतर काय ऍड करतो आपण c. त्याच्यानंतर आता 15 नंबरचं एक्झाम्पल बघा, खूप सिंपल आहे. मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं, जर न्यूमरेटरचा x आणि डिनॉमिनेटरचा x दोघांची पॉवर जर सेम असेल तर काय करायचं, हा जो डिनॉमिनेटर आहे ना तो न्यूमरेटरला ऍडजस्ट करायचा, हा जो डिनॉमिनेटर आहे ना तो न्यूमरेटरला ऍडजस्ट करायचा. त्याच्यापैकी बघा x वरती आहे, गरज कशाची, फक्त आपल्याला +2 ची. मग मी न्यूमरेटरला काय करतो, एक्स्ट्रा 2 घेतो, त्याचा इफेक्ट कॅन्सल करण्यासाठी पुढे काय देतो -2 डिवाइड बाय काय शिल्लक राहील x + 2 इंटू dx, बरोबर. आता x + 2 ने काय करतो मी, x + 2 ला आणि ह्या 2 ला सेपरेट डिवाइड करून घेतो आणि लगेच काय करतो, सेपरेट इंटिग्रेशनचा यूज करतो. म्हणजे बघा या फॉर्म मध्ये इंटिग्रेशन x + 2 डिवाइड बाय x + 2 इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 2 डिवाइड बाय x + 2 इंटू dx. बघा दोन स्टेप मी बरोबरच केले. कोणते दोन स्टेप, पहिले म्हणजे काय केले, x + 2 ने काय केले, न्यूमरेटरला सेपरेट डिवाइड केले आणि लगेच काय केले, सेपरेट इंटिग्रेशनचा यूज केला, बरोबर. एक स्टेप कमी केली मी. त्याच्यानंतर पुढे बघा इंटिग्रेशन x + 2 कॅन्सल होईल, शिल्लक काय राहील फक्त dx आणि 2 कॉन्स्टंट काय करा या ठिकाणी इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. इंटिग्रेशन 1/x + 2 इंटू dx, पोलर आहे. dx चं इंटिग्रेशन काय असतं रे, x d आणि इंटिग्रेशन कॅन्सल होतो, -2 इंटू 1/x + 2 चं इंटिग्रेशन काय रे, log ऑफ mod ऑफ x + 2 प्लस काय रे c. बघा आपण क्वेश्चन नंबर 2 पूर्ण कंप्लीट केलाय. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच काय करा, सबस्क्राइब करा. धन्यवाद.